टाकळीवाडीच्या मातीतला वीर अमर जवान रोहित खनिकुडे यांना अश्रुपूर्ण अखेरचा सलाम। टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील मातीत जन्मलेला एक शूर पुत्र देशसेवेत असताना कायमचा निघून गेल्यानं संपूर्ण परिसर शोकमग्न झालाय। जवान रोहित परशुराम खनिकुडे वय 27 हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रात्री शहीद झाले। त्यांच्या पार्थिवावर आज टाकळीवाडी येथील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। रोहित यांच्या पार्थिवाचं गावात आगमन होताच वातावरण दाटून आलं। वंदे मातरम, भारत माता की जय, अमर रहे अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला। गावातून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात अभिमान होता। आपल्या लेकराला शेवटचा निरोप देताना कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थितांचं हृदय पिळवटून गेलं। रोहित यांचे प्राथमिक शिक्षण श्री कुमार विद्या मंदिर टाकळीवाडी इथं तर माध्यमिक शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल टाकळीवाडी इथं झालं। पुढे त्यांनी श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड इथं शिक्षण पूर्ण केलं। सन 2020 मध्ये ते बेळगाव इथं मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले। प्रशिक्षणानंतर त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमारेषा आणि जम्मू काश्मीर इथं देशसेवा बजावली। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ भाऊजे असा परिवार आहे। टाकळीवाडीतील एका सामान्य कुटुंबातील हा जवान देशासाठी बलिदान देत अमर झाला। त्याच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली। गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आदरांजली वाहिली। अंत्यसंस्कारावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, भवानीसिंह घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकुरे, मंडलाधिकारी अश्विनी कुंभार, तलाठी राजू सनदी, जिल्हा सैनिक कल्याण संघटक सुहास कांबळे, नामदेव पाटील, गुरुदत्त सिक्युरिटी ऑफिसर शामराव पाटील, टाकळीवाडी गावच्या प्रशासक मंगल बिरंगे, त्याचबरोबर राजू माजी सैनिक, कोल्हापूर जिल्हा सैनिक वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी, टाकळीवाडी ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवार न्यूजसाठी इसफ नदाब, सुदर्शन पाटील, टाकळीवाडी।